नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. गणराज्य दिनानिमित्त ठाण्याच्या साकेत मैदानात ध्वजारोहण आणि मिरवणुकीच्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील वांद्रेवरळी सीलिंगच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. ईस्टर्न एक्सप्रेसवेने घाटकोपरजवळ त्यांच्या ताफ्याची वाटचाल सुरू असताना रस्त्यावर पडलेल्या एका तरुणाकडे त्यांची नजर गेली. तरुण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. शिंदेंनी क्षणाचा विलंब लावता ताफा थांबवला आणि गाडीतून उतरून स्वतः त्या तरुणाची विचारपूस केली. त्यांच्या लक्षात आलं की अपघातानंतर त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तत्काळ त्यांनी तिथल्या इतर तरुणांच्या मदतीने जखमीला उचलले आणि त्वरित रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.